आणि आता पाहूयात लोकसभा निवडणुकीचा विशेष कार्यक्रम छोटा पुढारी नांदेडमधून। विचारूया काय मते नेमकं जनता कुणाला कौल देते। अशोक चव्हाण साहेबांनी बंड केल्यामुळे काही फायदा होऊ शकतो का? अशोकराव चव्हाण साहेब आल्यामुळे आमची ताकद वाढलेली आहे भाजपची। तुम्हाला काय वाटतं सर? मोदी साहेबांनी चिखली शोरली येणारच। सर नमस्कार। नाही टेन्शन मध्ये काय वाटतं दादा तुम्हाला? कांग्रेस। अशोक चव्हाण साहेबांनी बंड केल्यामुळे काही हानी होऊ शकते काही? फर्क पड़ना नहीं। काही फरक नाही पडत। अभी भी है उनको आशीर्वाद, लेकिन कुछ कारण से उन्होंने पीछे हट गए और ये बारी मौका वसंत चव्हाण को दिए। आप नाराज है? हम नाराज नहीं है, पूरी जनता नाराज है। कसं चाललंय राजकारण? आता मी राजकारणाबाबत काही बोलू शकत नाही। चिखलीकरांचं काम चांगलं केलं त्यांनी पण। देखो जनता बोलती कुछ है करती कुछ और। अभी बोलना मेरे को मीडिया के सामने पड़ रहा है तो मैं बोलूंगा कुछ और। अभी आपको क्या पता मैं जाके बटन कौन सा दबाऊंगा? ठीक है ना। वसंतदादा चव्हाण। वसंतदादा चव्हाण महाविकास आघाडी काम करेल का? हे सध्या काँग्रेसचं आहे वातावरण आमचं। अशोक चव्हाण साहेबांनी बंड केल्यामुळे जनतेला फरक पडेल का? जनतेला काही फरक पडणार नाही, ते त्यांच्या स्वार्थासाठी गेलेले आहेत। माहिती आहे? जनतेला काय फरक पडणार? ते म्हणतात आम्ही हिंदुत्वासाठी गेलोय। नाही कोण म्हणतायत? भाजपमध्ये जेवढे उमेदवार गेले माणसं गेले ते म्हणतात आम्ही हिंदुत्वासाठी गेलोय। हिंदुत्व त्यांना गेल्यामुळे वाढलं थोडंच असं आहे। पहिले हिंदुत्व आहे तेच आहे। हो काय फरक आहे? दादा काय चाललंय? दादा आपलं चाललंय वडापाव समोसा। राजकारणाला सध्या बीजेपी। हो पण ही राहिली जनता तर म्हणते अशोक चव्हाण साहेब बीजेपीत गेल्यामुळे आम्ही नाराज आहेत। नाराज तर काय करणार, ते विडीचा ते लागल्यामुळे ते साहेब तिकडे पळायला असं इथे म्हणजे घाबरून पळाले का? घाबरून पळाले असं। तर मी काय म्हणतोय काम झालेत का इथं 5 वर्षात? काम तर सध्या काही तेवढी नाहीत ना हो ते नाही सही। बरं कोणाला कौल देणार जनता? जनता यावेळेस काँग्रेस वसंतराव चव्हाण निवडून येते। अशोकराव साहेबामुळं थोडं प्रताप पाटलाला जरासं वार बरं झालंय। बरं झालंय जरासं वातावरण जरासं होतं आणि आता लोक जरासे आहेत माग। आणि घनश्याम भाऊ मी तुमचा बी फॅन आहे बरं काय। धन्यवाद पुढे झाला का नाही बाजार? नाही हो बाजार आज गाडाच लावला नाही आपण। बरं काय म्हणताय इलेक्शन आपलं येईल आपलं कमळ येईल का? तरुणांना रोजगार नाही। तरुणांचा रोजगाराचा विषय हा काही दिवसानंतर आहे ना तुम्ही काढला तरी जमल, पण सर्वप्रथम आहे ना राष्ट्र म्हणजे भारत देश राष्ट्र राहिलं तरच आहे ना सगळ्या गोष्टी आहेत। नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीशी जनतेनं पूर्ण खंबीरपणे आहे ना उभं राहिलं पाहिजे। महागाई खूप वाढलेली आहे ना। महागाई खूप वाढली का? त्यामुळे तुम्ही त्रस्त आहेत का? खूप त्रस्त। बरं तुमच्या मतदारसंघात कोणी? आमच्या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी। काय वाटतंय पॉलिटिक्स बद्दल कसं चाललंय इलेक्शन? माझं तर मन आहे काँग्रेस यावं। काँग्रेसचं जे पुराणं सरकार असेल तर खूप जे गरिबांसाठी चांगलं आहे, आमच्या विशेष करून आमच्या मिस्त्री लोकांसाठी खूप चांगलं आहे। मतदारसंघात प्रतापराव पाटील चिखलीकर आहेत। प्रतापराव पाटीलकर मोदी साहेबांमुळे 400 पार अब की बार 400 पार। तरुणांना नोकऱ्या नाही त्यामुळे पुरे नाही। सर्व गोष्टी पाहावं लागतात। पॉलिटिकल इश्यू असं असतं, आंतरराष्ट्रीय इश्यू पण पाहावा लागतो। मोदी सरकार बद्दल खुश आहेत का? मोदी सरकार म्हणजे मोदी बद्दल खुश आहेत का? मोदी साहेबांबद्दल? मोदी साहेब खुश आहे ना। आता गरीबाला गॅस दिले, सगळं दिलं। तुमच्यासाठी उज्ज्वला गॅस आणलाय, तुम्ही खुश आहेत का? हा उज्ज्वला गॅस नाही आला। नाही आला? तुम्ही घेतला नाही? नाही का बरं? आमचा HP आहे। HP उज्ज्वल नाही होय? विकास झालाय का? विकास होणार आहे म्हणे की आता होणार आहे। कधी? आता कधी होईल? आता काय माहिती। आता आमच्या गल्लीमध्ये मोजमाप केलं, पैसे का इतके कोटी आले म्हणजे कुठे रोड केले का नाही केले? जनतेचा कौल काय विकासावर आहे, आता बघू काय होतं ते। पण तुमच्याकडे विकास झालाय का नाही? विकास चालूच आहे ना। बीजेपी सरकार बद्दल खुश आहेत का? खुश आहे। कोणाला मतदान करणार या वारीने? मोदीला। पण मोदी कुठे तुमच्या वार्डात उभा आहेत? मोदी कुठे इथं कोण उभा आहेत उमेदवार माहितीत का? या तुमच्या वार्डात माहित आहे की कोणी? बालाजी कल्याणकर। म्हणजे हे आहे जनसामान्य माणसांची व्यथा। अजून उमेदवारच यांच्यापर्यंत पोहोचले नाही। आताच उमेदवारांची हळूहळू नावं माहीत होत्यात, मतदानापर्यंत कळेल यांना फायनल उमेदवार कोण आहेत। 100% प्रताप होणारच आहे। होणारच आहे का? प्रताप करायसाठीच राहतो। देशाचं संविधान जर राखायचं असेल तर आम्हाला हे 405 आकडा रोखला पाहिजे।
म्हणून आज ही सर्व काँग्रेसची मंडळी त्यांच्या पाठीशी आहे. नाही, 3 तिकडं नाही, दोघच आहेत. एकीकडे प्रतापराव आणि वसंतराव एकाच टीम मध्ये आहेत आणि दुसरीकडे मी वंचित बहुजन आघाडीची एक टीम आहे. येणाऱ्या 5 वर्षामध्ये नांदेडमध्ये उड्डाण पूल उभा करू आणि रस्त्याची समस्या सोडू. आल्यानंतर ज्या काही सुखसुविधा असतील जनतेच्या या भागातल्या त्या सोडविण्याचं आश्वासन मी आज दिलेलं आहे. या नांदेड जिल्ह्यातल्या बंद पडलेल्या सगळ्या एमआयडीसीया त्या ठिकाणी चालू करणे, सिंचनाचा प्रश्न जो तो सोडवणे, हे सगळे अनेक मुद्दे घेऊन मी या निवडणुकीच्या मैदानामध्ये आहे. अशोकराव चव्हाण साहेब तुमच्याकडे आल्यामुळे जनता नाराज होते असं काही नाही ना? नाराज काही प्रमाणात होणारच, कारण ते पूर्वी काँग्रेसमध्ये होते, त्यांच्यासोबत असलेली मंडळी आहे. काही प्रमाणात नाराज असेल तर नाराजीच्या प्रमाणात खुश असलेले जास्त आहेत. अजिबात जड जाणार नाही. फक्त एक नेता गेला. काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते आजही साबित आहेत. मुळामध्ये अशोक चव्हाणांनी बंड केलं नाही. त्यांच्या मानेवर ईडीची तलवार होती. काही लोक खोके घेण्यासाठी पक्षात बाहेर गेले, तर काही लोक खोके वाचवण्यासाठी गेले. अशोक चव्हाण त्यांची खोके वाचवण्यासाठी त्या ठिकाणी बीजेपीत गेले. तरुण वर्गाला नोकरी नाहीत, त्यामुळे तरुण वर्ग कुठेतरी नाराज दिसतोय का असं वाटतंय का? तुमच्या मतदारसंघात काय वाटतंय? नाही, नाराजी नाहीये, परंतु तरुणाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, गोष्ट खरी आहे आणि त्याच्यासाठीच उद्योग आणण्याचा प्रयत्न करणार आहे. आता ह्या मोदी सरकारने आश्वासनं दिली होती मागच्या काळामध्ये, दरवर्षी 2 कोटी लोकांना आम्ही नोकऱ्या देऊ, त्याचं पालन झालं नाही. मोदी साहेबांच्याच नावावर ही निवडणूक आहे. माझ्यावर थोडीफार नाराजी असेल, पण मोदी साहेबांवर नाराजी नाहीये. त्याच्यामुळे लोक मोदी साहेबांना मतदान करणार आहेत, मला करणार नाही.